आणि चाललो गाडी घ्यायला. नवीन मेंबर येते आपल्या घरात. सरप्राईज तर आता थोड्या वेळाने तुम्हाला भेटेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही टायटल थंबनेल बघून समजलं असेल आजचा ब्लॉग कसा आहे. आणि सरप्राईज तर आता थोड्या वेळाने तुम्हाला भेटेलच. आता सर्व बघा रेडी एकदम टाकाटक. श्रेयस भाई, सूरज भाई, रुद्र भाई. रुद्र तर माहिती आहे आणि दीदी पण बघा कुठला रेडी आहे. आता मामा आले आणि चाललो गाडी घ्यायला. नवीन मेंबर येते आपल्या घरात. तर चला शोरूम मध्ये पटापट जाऊ. आता सकाळचे 9 वाजले आणि सकाळून फर्स्ट डिलिव्हरी आपली. तर चला. काय मामा सिंगम आहे का डायरेक्ट. तर चला सर्व रेडी आहेत आणि डायरेक्ट आपण शोरूम मध्ये. शोरूम मध्ये पोहोचल्यावर सगळी शोरूम मध्ये पोहोचण्याचं सगळी एकदम शूटिंग चालू आहे गाडीची. आणि आता गाडी जरा दाखवू नाही शकत, डायरेक्ट नंतरच दाखवतो गाडी तुम्हाला. एकदम भारी दिसते. तर एंड पर्यंत ब्लॉग बघा फक्त. घ्यायची डायरेक्ट. डिलिव्हरी घेतल्या मस्त. आता गाडी दाखवतो तुम्हाला. गाडीचं सिनेमॅटिक बघा तुम्ही. व्हिडिओ बनवले भारी, ती बघायला भेटेल तुम्हाला. तर आता ती व्हिडिओ बघा. गड्डी नीवी जी करा के भाई इंची दे पवा के टायर घूमते नहीं तेरे शहर घूमते. गड्डी नीवी जी करा के भाई इंची दे पवा के टायर घूमते नहीं तेरे शहर घूमते. गड्डी 410 उत्ते 210 दी स्पीड ਜਾਂਦੀ ਕੱਢਦੀ ਆ ਹੀਟ ਵਿੱਚ ਚੱਲਦੀ ਆ ਬੀਟ. ਮੁੰਡਾ ਖੱਬੀ ਸੀਟ ਉੱਤੇ ਬੈਠਾ ਲਿਖਦਾ ਆ ਗੀਤ ਵੇਲੋ ਵੇਖਦਾ ਆ ਗੀਤ. ਗੱਡੀ ਨੀਵੀਂ ਜੀ ਕਰਾ ਕੇ ਬਾਈ ਇੰਚੀ ਦੇ ਪਵਾ ਕੇ ਟਾਇਰ ਘੁੰਮਦੇ ਨਹੀਂ ਤੇਰੇ ਸ਼ਹਿਰ ਘੁੰਮਦੇ. ਗੱਡੀ ਨੀਵੀਂ ਜੀ ਕਰਾ ਕੇ ਬਾਈ ਇੰਚੀ ਦੇ ਪਵਾ ਕੇ ਟਾਇਰ ਘੁੰਮਦੇ ਨਹੀਂ ਤੇਰੇ ਸ਼ਹਿਰ ਘੁੰਮਦੇ. ब्लॉग भी कुछ नहीं बना है पूरा बना है. गणपती बाप्पा गणराया तुझं आम्हा सावर रे, तुझ्या मायेची चादर पांगर रे. गणराया तुझं आम्हा सावर रे, तुझ्या मायेची चादर पांगर रे. ओंकारा ओंकारा गौरी पुत्र विनायका. जयकारा जयकारा हे गणेशा मोरया. गणपती बाप्पा वरती राह जाऊ. कर वरती.
गाडी घरी आले आणि ब्राह्मण आला, ब्राह्मण पण आले. आपण मस्त पूजा करून घेऊ गाडीची आता. आणि गाडी एकदा दाखवतं नेट. मग अशी दाखवायला नाही भेटली कारण की घाई होती, म्हणजे त्यांचे पण अजून डिलेवरी होत्या म्हणून पटापट आम्ही काढून घेतलं सर्व फोटो वगैरे. इंस्टाग्रामवर तुम्हाला फोटो वगैरे बघायला भेटतील. आणि गाडी तर तुम्हाला माहितीच आहे किया सेल्टॉस. तर ते आत्ता पण दाखवतो तुम्हाला आपली गाडी. फक्त जरा चिखलान मागली ती आपल्या इथे येता येता थोडीशी बघून घ्या. गाडी एकदम सनरूफ बिनरूफ आहे आपली. तुम्हाला दाखवतो अशी टेन्शन नका घेऊ. पण बरं वाटायची गाडी नवीन आली घरी. किती वर्षांची, 10 वर्षांची गाडी आली. आणि आपली I10 म्हणजे नाही I10 दिली आम्ही कंपनीलाच. तर चला किया आले फायनली. कसं वाटतं भाई? एक नंबर आम्हाला चालवायला भेटणार आहे. सुरेश भाई आमचा बसल मांग गाणी लावायला. गाईस थोड्या वेळानंतर पूजा वगैरे केली गाडीची आणि मस्त एकदम पूजा वगैरे झाली. गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा मस्त लावली छोटीशी आणि हार वगैरे एकदम घातलेला होता. तर चला तुम्हाला थोडेफार फीचर सांगतो गाडीचे. चला. तर गाईज आता तुम्हाला गाडीचं फीचर्स दाखवतो. आजचा दुसरा दिवस आहे, म्हणजे पिटोरी अमावस्या आहे आज. काल ब्लॉग बनवायला जरा टाइम नाही भेटला, म्हणजे कंटाळलेलो फुल, आराम केला थोडा. आता गाडीचं तुम्हाला थोडेफार फीचर दाखवतं आणि आपले पुढे ब्लॉग येतील त्यानं तुम्हाला दिसेलच कुठला फीचर कुठं. तर थोडेफार आता दाखवतं आपल्या किया सेल्टॉस मधले फीचर. हे बघा असा काही डेस्क कॅम आहे आपला. हो इथं आपली स्क्रीन आहे. हे बघा इथं मस्त मोठी स्क्रीन दिले. इथं ॲम्बियंट लाईट दिले बघा दोन्ही. हे एकदम बीटवर वाजतं, म्हणजे गाण्याच्या बीटवर गाडी लाईट वाजतंय. फुल एकदम डेंजर सिस्टीम आहे, कडक सिस्टीम आहे एकदम. आणि स्पेशली तर ही गाडी सनरूफ मुलं घेतली मी, म्हणजे याचा बेस मॉडेल पण आम्हाला भेटत होता. तर बेस मॉडेलमध्ये सनरूफ नव्हती भेटत म्हणून डायरेक्ट टॉप मॉडेल उचलला. तर सनरूफ बघून घ्या तुम्ही पूर्ण एंडपर्यंत. आता तिकडं पॅनोरामिक आहे डायरेक्ट सनरूफ. बघा इथं बटन दिले, डायरेक्ट सनरूफ ओपन होतं. अशी सनरूफ आहे बघा, अशी सनरूफ आहे. आणि इथं लाईट वगैरे दिलेलं आहे. आणि मागं स्पेस वगैरे बघून घ्या, एकदम टिपटॉप स्पेस आहे गाडीला, एकदम भारी स्पेस आहे. हे आपोआप बंद होतं बटन दाबल्यावर. आणि इथं बटन दिलेलं आहे एसीचं, म्हणजे स्क्रीन आहे डायरेक्ट. हे बघा इथं दाबला ना तर स्क्रीन डायरेक्ट चालू होतं. मागची एसी चालू आली. इथलं हिला बंद करायची तर बंद करू शकता. बघा हे म्हणजे ऊन बिन आला तर लावायला आहे डायरेक्ट. एअरबॅग वगैरे एकदम आपल्याला दिलेलं आहे. इथं प्रॉपर सेफ्टी आहे गाडीला. उषा विषा घेतल्या त्याही दिल्यान याच्याबद्दल, याच्याबरोबरच उषा वगैरे दिल्यान. आणि बघा आहे असं फीचर. इथं पण बरेच फीचर आहे, आस्ते आस्ते माहीत करून घ्यायला लागेल. क्रूज कंट्रोल आहे आपल्याला इथं बघू शकता, म्हणजे गाडीची स्पीड आपण सेट करून गाडी चालू शकतो. क्रूज कंट्रोल. एसीचं मॅन्युअली सिस्टम आहे डायरेक्ट, म्हणजे आपल्याला जर ड्रायव्हरला म्हणजे स्पेशली एसी पाहिजे असेल गरम तर गरम, गार तर सगळ्यांना असतं. पण इकडं जर वेगळा पाहिजे असेल आणि या पॅसेंजरला वेगळा पाहिजे असेल तर वेगवेगळा कंपार्टमेंट दिलेला आहे आपल्याला इथं. म्हणजे याला गरम हवा पाहिजे तर याला गरम, याला गार पाहिजे तर याला गार भेटेल. नाही तर नॉर्मली गाड्यात सगळं ऑटो, म्हणजे ऑटोवच असतं. सगळ्यांना गार तर सगळ्यांना गार, गरम तर गरम. इथं तसं नाही. इथं गार पाहिजे याला, मना गार पाहिजे तर मना गार भेटू शकतो हवा, त्याला गरम पाहिजे तर त्याला गरम भेटू शकतो. असं आहे डायरेक्ट फंक्शन. आणि भरपूर फीचर वगैरे आहे याच्यान. तर आता मी सध्या तर लावून ठेवले आणि पटकन दाखवून द्या बरं तुम्हाला. आणि बाहेर पाऊस पण पडतोय, जरा आवाज येतो पत्रांचा म्हणून गाडीन बसून बरं दाखवू द्या. आणि कॅमेरा वगैरे एकदम आहे बघा, तर बटन आपल्याला बघू शकतो आपण. मागं कॅमेरा बिमेरा एकदम भारी आहे. सेन्सर वगैरे आहे गाडीला, पुढं पण सेन्सर आहे, मागं पण सेन्सर आहे गाडीला.
म्हणजे एकदम म्हणजे फुल पिक्चरमध्ये भरलेली आहे गाडी आपली. जशी प्राइस रेंज आहे तशी फीचर एकदम कडक आहे. तर चला हा ब्लॉग इथंच एंड करतो. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हणजे दाखवलं तर अजून काय फीचर दाखवतो. आता सर हा ब्लॉग इथंच एंड करतो आणि गाडी घेतली आपण फायनली. तर कसा म्हणजे गाडी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. आता पिटोरीची थोडी गडबड चालू आहे. तर चला तिथं जातो आणि ब्लॉग एंड करतो. नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. चला बाय.